नवरात्राचे उपवास चालू आहेत आणि बाहेर रिमझिम असा पाऊस पण चालू आहे। मग या पावसात आज आम्ही बनवलेली आहे टम्म फुगलेली कुरकुरीत अशी उपवासाची बटाटा भजी। उपवासाची बटाटा भजी, वाव, रेसिपी सांगा ना। हो नक्कीच सांगते। या भजीचा आवाज ऐका, किती कुरकुरीत अशी भजी झालेली आहे। टम्म फुगलेली अशी भजी तयार झालेली आहे, आतून पण मस्त अशी शिजलेली आहे। ही कुरकुरीत टम्म फुगलेली बटाट्याची भजी करताना बटाट्याचे काप कसे असावेत, भजीसाठी लागणारं पीठ किती दाटसर भिजवावं आणि उपवासाच्या भजीसाठी कुठलं पीठ वापरावं, त्याचसोबत भजी किती गरम तेलात तळावी जेणेकरून भजी टम्म फुगलेली आणि कुरकुरीत अशी तयार होईल, या सर्व गोष्टी आणि महत्त्वाच्या टिप्स या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि जर ही भजीची रेसिपी तुम्हाला आवडली तर एक लाईक नक्की ठोका। केलेली भजी आवडली आणि नाही आवडली तरी कमेंट करून नक्की कळवा। आम्हाला भजीचं नाव ऐकून भूक लागली, पटपट रेसिपी दाखवा ना। हो सांगते। कुरकुरीत आणि टम्म फुगलेली अशी उपवासाची बटाटा भाजी बनवण्यासाठी इथे मी घेतलेले आहे 3 मध्यम आकाराचे बटाटे। पहिल्यांदा आपल्याला या बटाट्याची साल काढून घ्यायची आहे आणि साल काढून हे बटाटे आपल्याला पाण्यात ठेवायचे आहेत। असे बटाटे पाण्यात ठेवले म्हणजे बटाटे काळे पडत नाहीत। हो का? पुढे काय करायचं? आता या बटाट्यांचे आपण काप करून घेऊयात। बटाट्याचे काप करण्यासाठी इथे आपल्याला ज्याच्यावर आपण बटाट्याचे चिप्स तयार करतो तो स्लायसर घ्यायचा आहे। आता इथे ज्या बाउलमध्ये मी बटाटे पाण्यात भिजवत ठेवलेले आहेत तो बाउल घेणार आहे आणि या बाउलवर हा स्लायसर ठेवणार आहे। आता आपण बटाट्याचे काप करून घेऊयात। हे बघा, मस्तपैकी बटाट्याचे काप तयार झालेले आहेत। अशाच प्रकारे आपण सगळ्या बटाट्याचे काप तयार करून घेऊया। तुम्ही इथे बघू शकता, आपण इथे जास्त जाड पण नाही आणि जास्त पातळ पण नाही असे काप करून घेतलेले आहेत। असं का बरं? कारण बटाट्याचे काप जास्त जाड झाले तर भजी मऊ पडते आणि कुरकुरीत होत नाही आणि जास्त पातळ झाले तर भजी खूपच कडक होऊन जाते। तुमच्याकडे जर स्लायसर नसेल तर सुरीच्या साहाय्याने देखील हे बटाट्याचे काप तुम्ही कापू शकता, पण सुरीने कापताना देखील जास्त जाड पण नाही आणि जास्त पातळ पण नाही असे काप आपल्याला कापायचे आहेत, म्हणजे भजी छान अशी कुरकुरीत होईल। आता इथे मी बटाट्याचे सर्व काप करून घेतलेले आहेत। आता हे काप याच पाण्यामध्ये चांगले धुवून घेऊया, म्हणजे बटाट्यामधला सगळा स्टार्च निघून जाईल। तुम्ही इथे बघू शकता पाणी किती पांढरं झालेलं आहे, म्हणजे याच्यामधला सगळा स्टार्च बाजूला झालेला आहे। तर यामधलं पाणी आपण बाजूला करून घेऊया आणि हे बटाट्याचे काप अजून 2 वेळा पाण्यात स्वच्छ असे धुवून घेऊया। हे बघा, 2 वेळा स्वच्छ पाण्यात धुतल्यानंतर बटाट्याचे काप किती पांढरे शुभ्र असे दिसत आहेत। तर हे काप या पाण्यामध्ये 5 मिनिट असेच ठेवूया। ते कशासाठी? हे अशा पद्धतीने बटाट्याचे काप 5 मिनिट पाण्यात ठेवल्यामुळे बटाटे चांगले कडक होतात आणि याच्यापासून छान कुरकुरीत अशी भजी तयार होते। आता इथे मी एक स्वच्छ कापड अंतरलेला आहे। आता या कपड्यावर आपल्याला हे सर्व बटाट्याचे काप पसरून ठेवायचेत, जेणेकरून हे सर्व काप कोरडे होतील। जर बटाट्यांच्या कापावर पाणी राहिलं तर भजीचं पीठ व्यवस्थित कोट होत नाही आणि भजी फुगत नाही आणि कुरकुरीत देखील बनत नाही। याकरता या बटाट्याच्या कापांवर असलेलं आपल्याला पाणी पूर्ण या कपड्याला चांगलं पुसून घ्यायचंय आणि हे बटाट्याचे काप कोरडे करून घ्यायचेत। हो का? असं पण असतं? तर मग हे सर्व बटाट्याचे काप आपण कोरडे होण्यासाठी ठेवूया। आपण दुसरीकडे भजीचं पीठ भिजवायला सुरुवात करूया। ते कसं काय? आणि उपवासाची भजी बनवायला कुठलं पीठ घेणार बरं? सगळं काही तुम्हाला सांगते, थांबा जरा। आज आपण उपवासाची भजी बनवणार आहे, त्याकरता आपण इथे बेसन पिठाचा वापर न करता वरीच्या पिठाचा वापर करणार आहोत। मी एक पसरट आकाराचा बाउल घेतलेला आहे आणि या बाउलमध्ये मी घेत आहे 2 वाटी भरून वरीचं पीठ।
भगरीचं पीठ देखील तुम्ही म्हणू शकता. इथे मी 2 वाटी वरीचं पीठ घेतलेलं आहे. आपली जेवणातली रोजच्या वापरातली जी वाटी असते त्या वाटीच्या साहाय्याने आपल्याला पीठ मोजून घ्यायचंय. पीठ कुठे मिळतं? पीठ बाजारातून विकत आणलेलं आहे. सध्या नवरात्रीचे उपवास चालू असल्यामुळे कुठल्याही किराणा मालाच्या दुकानात सहज उपलब्ध होते. तर या पिठामध्ये घालायचं आहे चवीपुरतं मीठ. इथे मी अर्धा चमचा मीठ घातलेला आहे. भाजीला चांगला फ्लेवर यावा याकरता याच्यामध्ये घालत आहे अर्धा चमचा तिखट मसाला. मी काश्मीरी लाल मिरची वापरलेली आहे. तिला रंग पण छान येतो आणि चव पण छान लागते. या तिखट मसाल्यामध्ये कुठल्याही प्रकारचा गरम मसाला नाही आहे, त्याच्यामुळे हा मसाला तुम्ही या उपवासाच्या भजीमध्ये वापरू शकता. अच्छा, इंटरेस्टिंग. फक्त मिरची पूड आहे. आता भजीला फ्लेवर यावा याकरता याच्यामध्ये घालत आहे अर्धा चमचा जिरं. जिरं घातल्यामुळे भजीची चव छान लागते. तर हे सर्व पदार्थ आपण कोरडे मिक्स करून घेऊया, म्हणजे सगळे पदार्थ चांगले एकजीव होतील. आता ज्या वाटीने आपण पीठ मोजून घेतलेलं होतं त्याच वाटीने आपल्याला 2 वाटी पाणी मोजून घ्यायचं आहे आणि ते थोडं थोडं करून पिठात घालायचं आहे आणि पीठ छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. सुरुवातीला मी इथे 1 वाटी पाणी घातलेलं आहे आणि पीठ चांगलं मिक्स करून घेत आहे. इथे आपल्याला पाणी थोडं थोडं करूनच घालायचं आहे, कारण भजीचं पीठ खूप पातळ किंवा घट्ट नसावं. पीठ जर घट्ट झालं तर भजी फुगत देखील नाही आणि नरम होते. पातळ झालं तर बटाट्याच्या कापावर पिठाचं आवरण व्यवस्थित कोट होत नाही आणि भजी कुरकुरीत अशी होत नाही, कडक होऊन जाते. दुसरी वाटी पाणी घालूया आणि पीठ भिजून घेऊया. इथे मी 2 वाटी पाणी घालून पीठ चांगलं भिजून घेतलेलं आहे. पीठ थोडं घट्टसर असं वाटत आहे. आता या पिठामध्ये अजून पाव वाटी पाणी घालूयात आणि पीठ चांगलं भिजून घेऊयात. बटाट्याच्या भजीला जसं आपण पीठ भिजवतो ना, तसंच पीठ इथे आपल्याला भिजवायचं आहे. हे बघा, भजीचं पीठ असं तयार झालं पाहिजे. खूप घट्ट पण नाही आणि खूप पातळ पण नाही. तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहत असाल तर एक लाईक नक्की ठोका. ही भजी कशी वाटत आहे तुम्हाला हे मला कमेंट करून नक्की सांगा. आपण बटाट्याची भजी ट्राय केली आहे की नाही हे पण मला कमेंट करून सांगा. आता हे पीठ आपण असंच झाकून ठेवूया थोडा वेळ, म्हणजे पीठ चांगलं भिजेल. तुम्ही इथे बघू शकता बटाट्याचे काप मस्तपैकी कोरडे झालेले आहेत. आता आपण हे काप एका बाउलमध्ये काढून घेऊयात. दुसरीकडे कढईमध्ये भजी तळण्यासाठी इथे आपण तेल गरम करत ठेवलेलं आहे. तेल चांगलं कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे. बघा, तेल गरम झालं की गॅसची फ्लेम आपल्याला स्लो करायची आहे. इथे मस्तपैकी भजीचं पीठ पण तयार झालेलं आहे. जास्त जाड पण नाही आणि जास्त पातळ पण नाही आणि बटाट्याचे काप पण मस्तपैकी कोरडे झालेले आहेत. ते इथे एक बटाट्याचा काप घ्यायचा, तो पिठामध्ये चांगला बुडवून घ्यायचा. जास्तचे जे काही पीठ असेल ते काढून घ्यायचं. कढईमध्ये तापलेल्या तेलामध्ये जेवढे काप राहतील एवढे काप आपल्याला या तेलात सोडायचे आहेत आणि सोनेरी रंगाचे होईपर्यंत चांगले तळून घ्यायचे आहेत. इथे आपल्याला सुरुवातीला तेल चांगलं कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे आणि मग गॅसची फ्लेम ही लो करून घ्यायची आहे. लो फ्लेमवर भजी तळल्यावर चांगली कुरकुरीत अशी तयार होते. इथे भजीचं पीठ जास्त जाड पण नाही आहे आणि जास्त पातळ पण नाही आहे, त्याच्यामुळे भजीवर व्यवस्थित असं कोट झालेलं आहे. त्यामुळेच तेलात घातल्यावर ही भजी वर फुगून येते. आता ही भजी आपण अलटी पलटी करून चांगली तळून घेऊया, म्हणजे दोन्ही बाजूनी सोनेरी रंगाची होईपर्यंत खरपूस अशी तळली जाईल. भजी तळताना गॅसची फ्लेम ही आपल्याला स्लोच ठेवायची आहे, म्हणजे भजी मस्तपैकी कुरकुरीत अशी तयार होईल आणि आतपर्यंत बटाटा चांगला शिजला जाईल. अशा प्रकारे भजी स्लो फ्लेमवरती तळल्यामुळे भजी आतपर्यंत चांगली शिजते आणि कच्ची राहत नाही. महत्त्वाची टीप आहे. ही उपवासाची भजी आपण दोन्ही बाजूनी सोनेरी रंगाची होईपर्यंत चांगली तळून घेऊया. उपवासाची बटाटा भजी करताना
भजीचं पीठ किती घट्टसर असं भिजवायचं, उपवासाची भजी करताना कुठलं पीठ वापरायचं, फ्लेवर यावा याकरता याच्यामध्ये काय ॲड करायचं, त्याचबरोबर बटाट्याचे काप कसे कापायचे, त्याचबरोबर तेल कितपत गरम करायचं जेणेकरून भजी कुरकुरीत आणि टम्म फुगलेली तयार होईल. या सर्व टिप्स आणि माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज बघितलेली आहे. त्याच्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि ही भजी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. आवडली तरी आणि नाही आवडली तरी तुमच्या कमेंट मला नक्की कळवा. भजी मस्तपैकी सोनेरी रंगाची झालेली आहे. आता ही भजी आपण झाऱ्याच्या साहाय्याने तेलामधून काढून चांगली नितळून घेऊया, म्हणजे याच्यामध्ये तेल राहणार नाही. आणि एका प्लेटमध्ये काढून घेऊया. उपवासाची बटाटा भाजी मस्त झाली बरं का. अशाच पद्धतीने आपल्याला सगळी भजी तयार करून घ्यायची. शेवटी भजी तळल्यावर मिरची तळून घेऊया. त्यासाठी आपल्याला पहिल्यांदा मिरची मधोमध चिरून घ्यायची आहे, कापून घ्यायची आहे आणि मग तेलामध्ये तळण्यासाठी घालायची आहे. अशी मिरची मधोमध कापल्यामुळे तेलात घातल्यावर मिरची फुटत नाही आणि अंगावर तेल उडत नाही. मिरची मस्तपैकी तळून झालेली आहे. आता आपण ही मिरची एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आता या मिरचीमध्ये घालूया थोडं मीठ. आता हे मीठ या मिरचीमध्ये मिक्स करून घेऊया, म्हणजे कुरकुरीत टम्म फुगलेल्या उपवासाच्या बटाटा भजीसोबत खायला तयार आहे मिरची. भजीसोबत ही मिरची खाण्यासाठी खूप भारी लागते, म्हणून ही मिरची तयार करून घेतली आहे. आता या भजीचा आवाज ऐका. आवाजावरूनच कळते भजी किती कुरकुरीत झालेली आहे. एकदा का सगळी भजी तळून झाली की आपण ती प्लेटमध्ये सजवून घेऊया. भजी खूपच कुरकुरीत अशी झालेली आहे. ही भजी चवीला अप्रतिम अशी झालेली आहे. रोज रोज उपवासाला साबुदाण्याची खिचडी, वरीचा भात खाऊन जर कंटाळला असाल आणि तुम्हाला पोटभरीचं काहीतरी चटपटीत असा उपवासाचा मेनू खायचा असेल तर ही उपवासाची बटाट्याची भजी नक्की ट्राय करा. या पद्धतीने भजी नक्की करून बघा, म्हणजे भजी एकदम टम्म फुगलेली आणि कुरकुरीत अशीच तयार होईल. आता इथे मी तुम्हाला एक भजी घेऊन दाखवते. तिचा आवाज बघा आणि तोडल्यावर तिचा येणारा आवाज बघा. त्यावरूनच तुम्हाला कल्पना येईल की भजी किती कुरकुरीत अशी झालेली आहे. आणि या भजीसोबत आपण हिरवीगार तळलेली मिरची पण तयार केलेली आहे. अशा पद्धतीने तुम्ही पण घरी उपवासाची भजी ट्राय करा आणि तुमचे अनुभव कमेंट बॉक्समध्ये मला सांगा. आणि रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला अशाच नवनवीन चांगल्या रेसिपी बघायला मिळतील. तुमची उपवासाची भजी आम्हाला आवडली बरं का. रंग पण सुरेख आलाय आणि चवीला खूप छान झाली.